सोलापूर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असून नदी नाले तलाव कोरडे ठाक पडले आहेत। जिल्ह्यात 2 नक्षत्र उलटून सुद्धा पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मागील वर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये सीना नदीला महापूर आला होता। यंदाच्या वर्षी मात्र ती सीना नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचं चित्र आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पानी। सोलापूर जिल्ह्यावर यंदाच्या वर्षी दुष्काळाचं सावट असेल की काय असा प्रश्न निर्माण होतोय। त्याचं कारणही तसंच आहे। अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसानं हुलकावणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील वडकबाळ या ठिकाणी आपण आहोत। हे सीना नदीचं पात्र आहे आणि झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही हे चित्रण आपल्याला दाखवतोय। खरं तर अत्यंत भीषण असं हे चित्रण आपल्याला म्हणावं लागेल। मागच्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये याच नदीला अक्षरशः महापूर आलेला होता। अनेक गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली होती, गावं ही पाण्याखाली होती। मात्र यंदाच्या वर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच चांगल्या पावसाची अपेक्षा होती, मात्र एक पाऊस वगळता अख्खा संपूर्ण जून महिना पूर्णपणे कोरडा गेलाय। आता बळीराजा देखील मोठ्या संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई दिसते, तर पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहेत त्या पूर्णपणे खोळंबल्याचं देखील आपण पाहतोय। हे भीषण वास्तव आहे, हे झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। सोलापुरातील सीना नदीचं हे पात्र आहे। लवकरात लवकर पाऊस यावा आणि दुबार पेरणीचं संकट टळावं इतकीच माफक अपेक्षा आता बळीराजाकडून आणि सोलापूरकरांकडून केली जाते। कॅमेरामन नागेश राशिंगरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।